सुहावे मेरे भाई। हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम। पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी दिला पोली करी 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 माझे झाले गया वर्जना झाले गया वर्जन माझे झाले गया वर्जना माझे झाले गया वर्जन पितले पितरांचे ऋण पितले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण केले कर्मांतद केले कर्मांतद केले कर्मांतद केले कर्मांतद ओम मारिले हरिहर ओम मारिले हरिहर बोंब मारिली हरिहर बोंब मारिली हरिहर बोंब मारिली हरिहर बोंब मारिली हरिहर हात कामने माझे म्हणे माझे कामने माझे म्हणे माझे तावरी ओझे भार उतरले 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 माझे झाले गया वर्जन झाले गया वर्जन माझे झाले गया वर्जन झाले गया वर्जन पितले पितरांचे ऋण पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण हरी विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार 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 एकदा जोरात टाळ्या वाजवा यांच्या सर्वांच्या. हॅलो 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 हॅलो
पदावरी आहा पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी हा पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी दिला आपोली करी दिला आपोली करी माझे झाले गयावर जन हा माझे झाले गयावर जन आपोली करी दिला आपोली करी माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे फिटले पितरांचे
सुधारि बरन रघुबर विमल जशु जुदाय कुपलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमेरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार महायोग पीठे तटे भीम रक्तम वरम पुंडरीकाय दातु मुनि समागत्य कृष्णं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे पिंडपदावरी दिला पोली करी माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे रोन विठ्ठल विठ्ठल पदावरी दिला पुली करी माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला भंग जगद्गुरु तुकोबारायाचा जिवंतपणे तर मायबाप आपल्याला महत्वाचे आहे, पण गेल्यानंतर त्यांच्या निमित्तानं केलं जाणारं पिंडदान किती सर्वश्रेष्ठ आहे याचं यथार्थ वर्णन सांगणारा भंग आजच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं अति गरजेचं आहे. किम कारण तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात. कैलासवासी आबासाहेब मेघराज भालसिंग यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होते आणि त्यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आयोजित नियोजित केलेलं आहे. संतांची पुण्यतिथी केली जाते आणि सामान्य माणसाचं पुण्यस्मरण केलं जातं. संतांची पुण्यतिथी का गुरुजी? कारण संत कधी तिथी पाहून देह ठेवत नाही. संत ज्या तिथीला देह ठेवतात ती तिथी पुण्य होते म्हणून पुण्यतिथी. आपल्यासारख्याचं पुण्यस्मरण का? स्मरण म्हणजे आठवण काढणे.
त्यानिमित्ताने काहीतरी पुण्य करणे, ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, गोदान, सुवर्णदान, रक्तदान, दानाचे 16 प्रकारे गेलेल्या जीवाच्या माध्यमातून स्मरण करून पुण्य करणे येते नाम पुण्यस्मरण. आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आला. आपला आणि तिथीचा जास्त काही संबंध येत नाही, पण संत परंपरेचा, देवाचा आणि तिथीचा जास्त संबंध येतो. त्याचं कारण सांगित. पोटेसाहेब अगोदरचा जर अभ्यास केला तर माऊली ज्ञानोबारीचे संजीवन समाधी सोहळा आपण टी व्हीवरती पाहिला. ज्या दिवशी माऊली ज्ञानोबारीने त्या तिथीला संजीवन समाधी घेतली त्या दिवशी त्या तिथीला जास्त किंमत आली. त्याच्या पुढं बोलू. कृष्णाने जन्म घेतला म्हणून अष्टमीला किंमत आली. इकडे रामनवमीला जन्माला आले म्हणून नवमीला किंमत आले. तिथीला किंमत कशामुळे आहे? संत परंपरेचा सहवास आहे. आपला तिथीचा जास्त काही संबंध येत नाही. नका दादा, थोडासा कमी राहू द्या. आत्ताचे बटन वाढवलं ते. आपला तिथीचा जास्त काही संबंध येत नाही, कारण आपल्याकडे एखादा पाहुणा जरी आला तरी आपण त्याला अतिथी म्हणतो. का? जो तिथी पाहून येत नाही त्याला आपण अतिथी म्हणतो. आपण फक्त येणाऱ्यालाच आतापर्यंत अतिथी म्हटलो. आपण सगळे माणसं अतिथी. आपल्याला जाण्याची तिथी कोणालाच माहिती नाही ना. आपण सगळे अतिथी माणसं आहे. आणि असेच आपल्यातले एक अतिथी आबासाहेब निघून गेले. आणि त्यानिमित्ताने त्यांचे दोनही चिरंजीव शरददादा जालिंदर भाऊ असतील, त्यांच्या धर्मपत्नी उपस्थित असणारे तुम्ही सगळे, त्यांचे भाऊ, त्यांचे पुतणे, त्यांचे नातू, त्यांच्या दोन्ही मुली सुनीताताई, मोनिकाताई, त्यांच्या धर्मपत्नी रखमाबाई असतील, त्याचप्रमाणे त्यांचा परिवार, त्या परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांच्या माध्यमातून तुम्हा संत सज्जनांचं दर्शन झालं. आमचे पत्रकार शरददादा कासार यांनी संपर्क केला होता. 4-5 महिन्यापूर्वीच माझी तारीख घेतली होती आणि आज तारीख खूप दाट आहे महाराज. त्यांना शब्द दिल्यामुळं मलाही बदल करता येईना. आज श्राद्ध भरपूर आहे, संध्याकाळी जागरणही भरपूर आहे. आजची तिथी जास्त दाट आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी येणं झालं. बोटेसाहेब आमचे, रामजी कासार असतील, जवळचे सगळे नातलग कंपनी, समोर उपस्थित असणारे गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, वाही चेअरमन, माता भगिनी, पुरुष मंडळी, गुणीजन मंडळीपैकी अतिशय गोड आवाजाचे किशोर महाराज, अतिशय गायन सम्राट अनिलजी महाराज, मृदुंग सम्राट आपल्या परिसराचं भूषण माऊली महाराज, हार्मोनियम सम्राट आणि आदरणीय तेजस्विनीताई नवले यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे चोपदार साहेब असतील, तुमच्या सर्वांच्या चरणी माझे गुरुवर्य महंत शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज, श्री क्षेत्र देवगड संस्थांचे मठाधिपती, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं असतं, बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ, बाबांच्या चरणी मस्तक ही जोरात टाळ्या वाजवा परत त्यांच्यासाठी. त्याच्यापेक्षा वाजवणारे सुंदर आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांच्या दोन्हीपेक्षा तुम्ही ऐकणारे हुशार आहेत, तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता तुम्ही सगळे चांगले म्हणल्या, सांगणारा थोडा हेडपट आहे का काय? सांगणारा हुशाराचे 1 सव्वा तासाची गोड चिंतन तुमच्यासमोर मांडायचे. सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. अतिशय सोपा अभंग घेतला आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आल्यानंतर प्रत्येकाला मरायचे, प्रत्येकाला जायचं, इथं थांबायला कोणी आलेलं नाही. ज्ञानोबाने अतिपवित्र पद्धतीने त्याचं गोड वर्णन केलंय. उपजेते नासे, नासे ते पुनरपी दिसे, परी घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. महाराज ज्ञानोबा बोलतात, जे उपजले ते नाचणार आहे, जे नाचले ते पुनरपी दिसणार आहे. म्हणजे ज्याचा जन्म झालाय त्याला मरायचं आहे. सूर्योदय झाला म्हणजे सूर्यास्त होणार आहे. आरंभ झाला म्हणजे शेवट होणार आहे. पण माझा सोपा प्रश्न माझ्या जीवाला पडला होता. ज्ञानोबाने सगळ्या प्रश्नाची उत्तरं देत असताना घटिका यंत्राचंच उदाहरण का दिलं बाबा? दुसरे उदाहरणं सापडले नाही का? घटिका यंत्र म्हणजे घड्याळ. घड्याळाला काटे
12 हां आकडे 12 काटे 3 तास काटा मिनिट काटा मी म्हटलं टेम्परेचर किती एकदा चेक करा पण काही नाही आहे काही उन्हातून आलेले आहेत महाराज तास काटा मिनिट काटा आणि सेकंद काटा लक्षपूर्वक आहे का ज्ञानोबानी घड्याळाचंच उदाहरण का दिलं ज्याचा जन्म झालाय त्याला मरायचं आणि ज्याचा मरायचं त्याला पुन्हा जन्माला यायचं तुमच्या घड्याळामध्ये आता 11 सव्वा 11 वाजवलेले दाखवले ना उद्या सुद्धा तुमचं घड्याळ 11:15 वाजता दाखवणारच आहे 11:15 वाजले म्हणून परवा दिवशी सुद्धा तुमच्या घड्याळात 11 सव्वा 11 वाजणार आहे वारंवार घटिका यंत्र जसं वेळ दाखवतं ना तसं ज्याला जन्माला यायचं त्याला मरायचंय ज्याला मरायचं त्याला पुन्हा जन्माला यायचं तुकोबांनी त्याच्या पुढचं वर्णन करावं तुकोबा म्हणतात ना सेवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुकोबा म्हणतात कालही काळ आयुष्याला खात होता आजही काळ आयुष्याला खातोय आणि उद्याही काळ आयुष्याला खाणार आहे काळाचं खाद्य म्हणजेच आयुष्य आहे त्याने आजपर्यंत कोणाला सोडलं नाही महाराज त्याने सोडलं नाही म्हणूनच क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू क्षणाक्षणाला विचार करावा तुकोबा म्हणतात याच्या पुढचं वर्णन नाथ महाराज करतात नाथ महाराज म्हणतात बाबा काळ एवढा भयानक आहे एवढा खतरनाक आहे आईच्या उदरामध्ये ज्या वेळेस बाळ असतं ना त्याच वेळेस काळ त्याच्यावरती टपून असतो दिलं जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ मान्य झालं काळ एवढा भयानक आहे आईच्या उदरामध्ये बाळ असताना त्याच वेळेस काळ त्याच्यावरती टपून नसतो फक्त ऐका ना तुम्हाला सगळ्याला मान्य झालं ना काळ आपल्याला घेऊन जाणार आहे पण कधी घेऊन जाणार आहे माहिती नाही बसलेल्यापैकी तुम्हाला माहिती आहे का कधी मरायचं म्हणून ते बरं मला एखाद्या चिठ्ठीवर टिपून एवढे वर्ष मी जगणार आहे म्हणून आहे का कोणाची गॅरंटी आहे तुम्हाला घरी जाऊ द्यायचं की नाही देवाच्या हातात आहे महाराज मोटरसायकलीवरती बसायचं तुमच्या हातात आहे उतरू द्यायचं का नाही त्याच्या हातात 4 व्हीलरमध्ये बसायचं तुमच्या हातात आहे उतरू द्यायचं का नाही त्याच्या हातात आहे टोकाचंच बोलू का विमानात बसायचं तुमच्या हातात आहे उतरू द्यायचं का नाही त्याच्या हातात आहे मरण नावाची गोष्ट अजून देवाने देवाच्या ताब्यातच ठेवली जन्मसुद्धा त्याच्याच हातात तुम्ही म्हणाल महाराज तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तर तुम्ही शिकलेले वाटता हो सायन्स एवढं पुढे गेलं डॉक्टर डिलिव्हरी डेट 9 महिने अगोदर देतोय तुम्ही म्हणता जन्मदेवाच्या हातात हे कसं शक्य आहे कित्येक वेळेस डिलिव्हरीची डेट दिल्यानंतर सुद्धा अगोदर सिजर करावं लागतं त्याचं काय म्हणजे कधी जन्माला यायचं पुढे जन्माला यायचं माहिती नाही कधी मरायचं हेही माहिती नाही देवाने त्याच्या ताब्यात काही गोष्टी ठेवल्या आणि आपल्याला सुद्धा देवाने काही गोष्टी फुकट दिल्या म्हणून देवाला विसरू नका अरे एखाद्या गोष्टीचं घर्षण होत असेल तर त्याची झीज होती पण देवाने आपल्या पायाच्या तळवी असे बनवले आयुष्यभर त्याचं घर्षण होतं तरी शेवटपर्यंत झीज झालेली कुणाला दिसत नाही एखाद्याला उभा करायचं म्हटल्यानंतर त्याला काहीतरी आधार द्यावा लागतो महाराज पण एकमेव शरीर असं बनवलं बिना आधाराचं उभा करते त्याला देवाने दिलेली देणगी आहे याच्या पुढे बोलू का थोडंसं कोणतंच मशीन चार्जिंग शिवाय काम करत नाही महाराज कोणतंच मशीन चार्जिंग शिवाय चालत नाही त्या भगवंताने जे हृदय बनवलं ना 80-100 वर्षापर्यंत ते आपोआप पंपिंग करतं ही देवाची देणगी आहे आपल्याला सांगणं आहे तुम्हाला देवाने काही गोष्टी आपल्याला फुकट दिल्या ना देवाला विसरू नका मरण देवाच्या हातात आहे जन्म देवाच्या हातात आहे दोन्ही गोष्टी जरी देवाच्या हातात असेल पण कसं जगायचं आपल्याच हातात आहे हां लाखातले एक वाक्य बोलू माणूस किती दिवस जगला महत्त्वाचं नाही जे कसा जगला ते महत्त्वाचं आहे किती जगला याच्यापेक्षा कसा जगला याला जास्त किंमत आहे मेल्यानंतर सुद्धा माणसाने 10 वर्ष पाठीमाग उरलं पाहिजे मग कशाच्या रूपाने उरायचं उत्तम चिमुरे कीर्ती मागे उत्तम चिमुरे कीर्ती मागे उत्तम चिमुरे कीर्ती मागे उत्तम चिमुरे कीर्ती मागे तुका म्हणले का मरणाची सरे उत्तम चिमुरे कीर्ती मागे उत्तम चिमुरे कीर्ती मागे तुका म्हणे का मरले तिसरे उत्तम चिमुरे कीर्ती मागे उत्तम चिमुरे कीर्ती मागे गोड
जीवन दिलं, मेल्यानंतर सुद्धा माणसाने पाठीमाग उरलं पाहिजे. कशाच्या रूपाने उरायचं? भूताच्या रूपाने नाही उरायचं महाराज. गेली दिगंबर ईश्वर भूती नाही आता कीर्ती जगा माझी. पण आपल्यातून निघून गेलेल्या आबासाहेबांची हीच कीर्ती महाराज. आज एवढं टेम्परेचर आहे, एवढे सगळे कामं धंदे सोडून तुम्ही या ठिकाणी उपस्थित. मी त्यांच्या दोन्ही मुलांना धन्यवाद व्यक्त करेन महाराज. ही तुमची श्रीमंती आहे, दोनही चिरांची. पैसा म्हणजे श्रीमंती नाही, तुमच्या सुखदुःखामध्ये किती लोक जमा होतात ती तुमची श्रीमंती आहे. आणि श्रीमंती घराण्याने खूप मोठी कमावली महाराज. तेव्हा मरणं कोणालाच आवडत नाही, मला माहिती आहे. बसलेल्यापैकी कोणाला वाटतं का संध्याकाळपर्यंत जीव सोडून द्यावा? हे कोणालाच मरू वाटत नाही महाराज. पण 2 मरणबोटे साहेब श्रेष्ठ सांगितले शास्त्राने. किती विद्वान कीर्तनकार तुमच्या गावात येऊ द्या गड्या, किती पण विद्वान, 2च मरण श्रेष्ठ आहे. कोणते कोणते 2 मरण श्रेष्ठ आहे? एक, देवाचं नाव घेता घेता मरावं. देवाचं नाव घेता घेता मरावं, नाही तर देशाचं रक्षण करता करता मरावं. बस 2च मरण मरायचं ना. देवाचं नाव घेता घेता मरता आलं पाहिजे, नाही तर देशाचं रक्षण करता करता मरता आलं पाहिजे. नाही तर नाही मेलेलं बरं, म्हणजे त्या भानगडीत नाही पडलेलं बरं. बाबा तुम्हाला विनोद लवकर कळाल्याबद्दल धन्यवाद महाराज. शेवटच्या क्षणाला भगवंताचं नामस्मरण मुखात आलं का आयुष्याचं सोनच झालं. की तुका म्हणे सुख परणागे, तुका म्हणे सुख पर नाही, तुका म्हणे सुख पर नाही. अंतकाळी जाच्या नाम आले मोका. तुका म्हणे सुखा, तुका म्हणे सुख परणागे. नाम आले मोखा, तुका म्हणे सुख, तुका म्हणे सुख पर नाही. वा वा वा. आयुष्यभर तुम्ही काय केलं देव पाहत नाही. शेवटच्या क्षणाला भगवंताचं नामस्मरण तुमच्या मुखात आलं, तुमच्या आयुष्याचं सोनं झालं. अरे आयुष्यभर जी निवेश्या म्हणून काम केलं, आपल्या पोराचं नाव नारायण ठेवलं होतं. शेवटच्या सेकंदाला लेकराला आवाज दिला, जगाच्या बापाला वाटलं मला आवाज दिला. काही सेकंदात विठोरायाने जागा सोडली आणि तिच्यासाठी धावत आला. आपण तर लई चांगली कामं करणारी माणसं आहेत, पण जुनी लोक एवढ्या बाबतीत हुशार ठरलेच आहेत. जुन्या लोकांनी आपल्या लेकराचे नावं ठेवताना देवाचे नावं ठेवले. मरायच्या टायमाला कुठं काय ठेवलंय सांगाय करता का ना. म्हातारा लेकराला आवाज देईल, आणि लेकराचं नाव जर देवाचं नाव असेल आणि देव जर प्रसन्न झाला तर काय हरकत आहे महाराज. माझं तुम्हालाही सांगणं, आपल्या लेकराच्या आता ट्रेंड आला महाराज. नवरा बायकोच्या नावावरून नाव ठेवायचं ट्रेंड आला. काय हरकत नाही, मला कन्या आहे. आमचे घरची म्हणली होती, पण मी काय ऐकलं नाही महाराज. मी नाही ठेवलं. मी तिचं अर्थपूर्ण नाव ठेवलं, गाथा तुकाराम बीजीचा तिचा जन्म आहे. त्याच्यामुळं माझ्या संप्रदायातलं मी माणूस आहे. माझं तुम्हालाही सांगणं, ठेवा आई वडिलांच्या ह्याच्यानुसार नावं ठेवा, परंतु तो पण नाव का होईना देवाचं नाव ठेवा. का तिच्या आजी आजोबांनी 10 वेळेस त्याच्या नातवाला जर आवाज दिला आणि देवाचं नाव जर 10 वेळेस त्यांच्या मुखात येत असेल, तर माझं सांगणं आहे तुमच्या आयुष्याचं कल्याण करणार जर काय असेल तर ते नामस्मरण आहे. देवाला पानफुल आवडत नाही महाराज तुमचं, देवाला पैसा आवडत नाही तुमचा. देवाला जर काय आवडत असेल देवाला जर काय आवडत असेल तर लहान मुलं आवडत आहेत महाराज. लहान मुलं देवाघरची फुलं असतात, त्याच्यामुळे त्याला काही म्हणायचं नाही आपल्याला, काय हरकत नाही. अरे तुम्हाला सांगा असं काही नाही. मी फेटा बांधत होतो, माझ्याकडे आला आवरान म्हणे चला ना आता तिकडं. मी म्हटलं नेमकी पाकिट त्याच्या हातात आहे का काय काही कळा ना. चला असो, लहान मुलं एक मूडवरती काम राहतात कारण बाबा वरती जाऊन शांत बस मध्ये विक्षेप होईल असं करू नको. मी सांगत होतो तुम्हाला शेवटच्या क्षणाला भगवंताचं नामस्मरण आलं पाहिजे. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. नामस्मरणाचं वेळ लागू द्या. देवाला आवडणार जर काय असेल तर त्याचं नामस्मरण आहे. माझं पाया पडून तुम्हाला सांगणं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, देवाचं नामस्मरण घ्या. 2च गोष्टी माझ्या कीर्तनातून आज घरी न्या. उष्णतेमुळे मी जास्त वेळ बोलणार नाही. 2च गोष्टी घरी न्या. आयुष्याचं जर सोनं करायचं असेल, हे पहा तुम्हाला वेळ काळ कमी राहू द्या, तुमचं आयुष्य कमी राहू द्या, पण एक करा. आज मी सकाळी जिथं दावा केला खासदार साहेबाच्या वगैरे, त्याच्यामुळे मला थोडंसं तरी मी टाईमवरती पोहोचलो होतो, परंतु त्यांची खूप इच्छा होती की तुम्ही आली पाहिजे. आवाजात बदल करू नका. आता जे वाढवलं ते कमी करा, जे आहे ते सुटेबल आहे. मी समाधानी माणूस आहे तेवढ्या बाबतीत. ऐका, मी सकाळी बोललो, मी तुमच्या समोर बोललो, आयुष्य कमी असू द्या. 2 गोष्टी करा. जन्माला आला ना महाराज, भगवंताच्या नामस्मरणाला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, आयुष्य सुखात समाधानात जर घालायचं असेल आणि तुमचं म्हातारपण जर तुम्हाला टीचीत घालायचं असेल तर कर्म चांगलं करा.
बाकी काय ह्याच्यात फंद्यात पडू नका. तुमची कर्मरेषा चुकू देऊ नका. माझं सांगणे, देव म्हणत नाही मंदिरातून माझी पूजा करा आणि देव म्हणत नाही 24 तास भजन करा. माझं सांगणं आहे बसलेल्यापैकी प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं आहे. कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी महाराज आहे, कोणी शेतकरी आहे. माझं सांगणं आहे दिवसभर चांगलं कर्म करा. संध्याकाळी झोपायच्या अगोदर 1 मिनिट डोळे झाका. चांगलं केलेलं कर्म आठवा. काही सेकंदात झोप लागेल. थोडं जरी कर्म चुकलं असेल 1 तास लेट झोप लागेल. त्याच्यापेक्षा जास्त चुकलं असेल 2 तास लेट झोप लागेल. आणि ज्याला गोळ्या घेऊनच झोपावं लागतं तुम्ही तुमचा अभ्यास घरी जाऊन करा. तुमच्याकडून काय कर्म चुकलं पाया पडून सांगतो कर्म चुकू देऊ नका. सोपं बोलू का? तुम्ही फक्त गैरअर्थ घेऊ नका. तर शूटिंग चालू आहे. सोपं बोलतं वाक्य पहा तुम्हाला आवडतं का? जे लोक कर्माला प्राधान्य देतात ना महाराज ते लोक देवदेवाच्या भानगडीत जास्त पडत नाही. वाक्य नीट आहे का? जे लोक कर्माला प्राधान्य देतात ते लोक देवदेवाच्या भानगडीत जास्त पडत नाही. त्यांना माहिती आहे गड्या आपण कर्म चुकीचं करत नाही. जगाचा बाप आपल्याला दुःख देऊ शकत नाही. पण काही नुसतं सात्विक राहण्याचा प्रयत्न करतात सगळे कर्म चुकीचे. नारदाच्या गाथीन सांगतो तुमच्या बापाला सुद्धा सुट्टी नाही. कर्मरेषा खतरनाक आहे. कर्माची थेरपीच खतरनाक आहे. त्या कर्माने रामाच्या बापाला सोडलं नाही महाराज. करमे दशरथ मारिला, करमे श्रीरामा वनवासा गेला, करमे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. करमे दशरथ मारिला. माझं सांगणं त्याच्या पुढचं वाक्य बोलतो रामाच्या बापाला सोडलं नाही. याच्यात नवल नाही. त्या कर्माने जगाचा बाप कृष्ण परमात्मा त्याला स्वतःच्या आईचं दूध पेऊ दिलं नाही. कर्मरेषा कठीण आहे. कर्माची थेरपी. एखादा रबरी बॉल असतो ना, रबरी बॉल तुम्ही भिंतीवरती फेकून मारला ना, बदल नका बरोबर आहे. भिंतीवरती फेकून मारला ना, जेवढ्या स्पीडने तुम्ही रबरी बॉल फेकून मारताय ना तेवढ्या स्पीडने तो रिटर्न येतो ना. तसंच आहे तुम्ही समाजाला आनंद देऊन पहा. समाज तुम्हाला निसर्ग आनंदच देणार आहे. आणि तुम्ही समाजाला दुःख देऊन पहा निसर्ग तुम्हाला दुःख देणार आहे. ठरलेलं गणित आहे. कर्म चुकू देऊ नका. या हाताने चांगलं करा. आणि आता पहिल्यासारखं राहिलं नाही. एका पिढीने करायचं आणि एका पिढीने भोगायचं. 2026 ओरिजिनल कलियुग लागलं. ओरिजिनल 2026 खतरनाक आहे महाराज. तुम्ही टी व्ही लावा सगळ्या महाराज लोकांना संक्रांती सध्या. पण ज्यांनी कर्म चुकीची केली त्यांच्यावर मी काय ओपन बोलते. आपल्याला काय भिवा लाग महाराज. ज्यांनी चांगलं केलं त्याचं चांगलंच होणार आहे. कर्म एकदा वसुलीला आलं तिथं कोणाची सुट्टी नाही. महाराज तुमचा राशी भविष्यावरती किती विश्वास मला माहिती नाही. परंतु तसं पाहिलं तर रामाची आणि रावणाची दोघांची रास एकच होती महाराज. दोघांचंही राज येतं ना. पण एकाकून कर्म चांगलं झालं तर राम राजगादीवरती बसला. कर्म चुकलं रावणाकून तर मरावंच लागलं. कर्म चांगलं करा. आणि आता पहिल्यासारखं राहिलं नाही. एका पिढीने करायचं आणि एका पिढीने भोगायचं. ह्याच हाताने करायचं आणि ह्याच हाताने भोगायचं. तुमच्याकडे तो माता भगिनीला थोडं सरकार स्थापन झालं आणि सरकारने तुमच्यासाठी ST महामंडळ फुकट केलं बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये अशी अट टाकली होती जिचं 75 वर्ष वय आहे तिला ST महामंडळ फुकट. थोडंसं कमी करा माझा आवाज. शिटी नका वाचू दे. जिचं 75 वर्ष वय तिला ST महामंडळ फुकट बरोबर आहे का नाही. पण तुम्ही लय हुशार हो. तुम्ही आधार कार्ड घेऊन आधार सेंटरला गेल्या 200 रुपये आधार कार्डवाल्याला दिले आणि 60चं वय 75 करून घेतलं. आता कोणी केलं मी तुमचे चेहरे पण सगळं सांगू शकतो. पण मला काय करायचं तुमचं उचकून. ठीक आहे तुम्ही करी नका जायला. कशासाठी केलं तुम्ही 200 रुपये देऊन 75 वर कशासाठी केलं? ST महामंडळ फुकट भेटावं म्हणून केलं. काय हरकत नाही. पण कर्म कसं पलटत आहे का ना. त्या सरकारने एका महिन्याच्यात लाडकी बहीण योजना आणली. त्याच्यामध्ये अशी अट टाकली जिचं 60 वर्ष वय आहे तिला 1,500 रुपये हप्ता भेटणार. तुम्ही पुन्हा आधार कार्ड घेऊन आधार सेंटरला गेल्या 200 ऐवजी 400 द्यावा लागले. 75चं 60 करून घ्यावं लागलं. ही कर्माची परतफेड. ह्याच हाताने करायचं आणि ह्याच हाताने भोगायचं. त्याच्यापेक्षा फास्ट उदाहरण देतो चला. सकाळची वेळ आहे. एका नोकराला बँकेमध्ये जायला 15 मिनिटं लेट झाला. बँक मॅनेजर उपगले मेले से किती केले कर्म झाले उपगले मेले से किती केले कर्म झाले तेच भोगाले. उपगले मेले वा 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 छान प्रमाण दिले. एकदा जोरात टाळ्या वाजवू त्यांच्यासाठी.
कर्माची परतफेड इथली ते श्रद्धांजलीमध्ये सहज लोक बोलतात ना, उगले महाराज जुन्या लोकांना भरपूर आयुष्य भेटलो, 100 वर्षाचं आयुष्य भेटलो, शेवटपर्यंत गुडघे चांगले, म्हातारा सायकलीवर गावात यायचं, पेपर वाचायचं, डोळे चांगले, शुगर नाही, बीपी नाही, गोळी खायचे दिवस आले नाही, आजारी पडलेले मी कधी म्हाताऱ्याला पाहिलं नाही. कशामुळं? त्याचं एकच कारण, उगले महाराजाचं एवढं वाक्य घरी न्या, जुन्या लोकाला भरभरून आयुष्य भेटलं, शेवटपर्यंत गोळ्या खायचे दिवस आले नाही. त्याचं एकच कारण, जुन्या लोकांनी कर्म एक कर्म न कर्म दुने कर्मच, कष्ट एक कष्ट न कष्ट दुने कष्टच, बाकीच्या भानगडीत पडले नाही म्हणून गोळ्या खायचे दिवस आले नाही. आता कामं झाले कमी, उचापत्या झाले जास्त, त्याच्यामुळे गोळ्या खायचे दिवस आले. अक्षय महाराज उगले सुखी जीवनाचा मंत्र सांगेल तुम्हाला, स्वतःला बिझी करून घ्या. जो सगळ्यात जास्त बिझी आहे तो सगळ्यात जास्त सुखी आहे, आणि जो सगळ्यात जास्त मोकळा आहे तो सगळ्यात जास्त दुःखी आहे. उगले महाराज बिझी कोणाची पंचायती करायला वेळ नाही. जे मोकळ्या लोकांना याला कमिट कर, त्याचं उचक त्याचं, हे मोकळ्या लोकांचे धंदे आहेत. महाराज पाया पडून सांगतो, स्वतःला बिझी करून घ्या. नाही तुम्हाला कामधंदा, भगवंताच्या नामस्मरणात बिझी करा, पण बिझी करा. आयुष्य वाया घालू नका, प्रत्येक क्षण महत्त्वाचा. बाकीचे महाराज लोक म्हणत असतील 100 वर्षाचं माणसाला आयुष्य. मी या कीर्तनकारापैकी मी थोडा विरोधातला कीर्तनकार आहे. मी म्हणतो माणसाचा क्षणाचाच भरोसा नाही महाराज. बुडबुडा असतो ना पाण्यावर, बुडबुडा किती सेकंदात आमच्याची गॅरंटी नाही. आणि बरं मी तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य धरतो, तुम्हाला पटापट उत्तर द्या बरं. 100 वर्षापैकी 50 वर्षे झोपेत जातात, राहिली किती वर्ष? बोला बोला. 50 वर्षापैकी 10 वर्ष बालपणात जातात, राहिली किती वर्ष? बोला बोला. 40 वर्षापैकी 20 वर्ष शिक्षणात जातात, राहिली किती वर्ष? 20 वर्षापैकी 5 वर्ष पोरगी पाहण्यात जातात, राहिली किती वर्ष? सांगू का शेवटचे वर्ष? अल्प आयुष्यमान देह, आयुष्यमान देह, शतगणिले अर्धरात्र काय, शतगणिले अर्धरात्र मध्ये बालत्व पेडा रोग क्षय, मध्ये बालत्व पेडा रोग क्षय, काय भजनाची मुरली पाहेगा. मग मरणाच्या दारातून वाचवणारं जगात कुणी नाही का? 2 व्यक्ती आहे. थोडंसं ध्यान करून कीर्तन आहे का? पहिल्या व्यक्तीचं नाव संत आहे, दुसऱ्या व्यक्तीचं नाव देव आहे. संत वाचवतात 100%, जगा काळ काळ आम्ही कागदा पाय. 8 दिवस रुपये हॉस्पिटलच्या बाहेर काळाला थांबवण्याची ताकद जगात आजपर्यंत तेवढ्या साधूने केली. बरोबर, 8 दिवस काळाला थांबवलं महाराज, ही ताकद संत परंपरेची. त्याच्या पुढे बोलू का थोडंसं? तुम्ही सगळे हुशार मंडळी आहे. तुम्ही टीव्ही वरती कौरव पांडव कुणाकडून होता? कुणाकडून? कौरवाकडून. कुणाच्या विरोधात होता? पांडवाच्या. कृष्ण परमात्मा कुणाकडून होता? पांडवाकडून. कुणाच्या विरोधात होता? तुम्हाला असं कोणी टीव्हीवर महाराज तेव्हापासून त्याच्या डोक्यात राग होता. आपले 4 मारले, याच्यातलं एक जीत ठेवायचं नाही 100रातला. जवळचेच धोका देते, लक्षात ठेवा. पिये असतील, रावेर असतील, थोडं सावध राहा. जेवढे प्रकरणं झाली टीव्हीला, तुम्ही ते कधी अभ्यास करा. उगाच 450 वर्षापूर्वी तुकोबा म्हणले नव्हते, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी. त्याच्यामुळे मी थोडं सावध झालो महाराज. आपलं काय असेल ते काय, कोण काय करीन, कोणाचा विश्वास ठेवायची दुनिया राहिली. हां महाराज पाया पडून सांगतो, शकुनी मामा जर विरोधात गेला नसता, शकुनी मामा जर विरोधात गेला नसता तर 100 कौरव मेले नसते. बोलेल मी कधीतरी या विषयावरती विशेष. मला फक्त एक उदाहरण त्या कौरव पांडवाच्या याच्यातलं द्यायचं. भीष्माचार्याला संख्यबाण लागले, रक्ताच्या धारोळ्यात भीष्माचार्य पडलेले आहेत. काळ उशेला येऊन बसलेला आहे, आणि भीष्माचार्याने काळाला सांगितलं, जोपर्यंत उत्तरायण सुरू होत नाही तोपर्यंत आपल्याला न्यायचं नाही. उत्तरायण सुरू होईपर्यंत काळाला थांबवण्याची ताकद आतापर्यंत जर कुणी केली असेल तर भीष्माचार्याने संत परंपरेची ताकद आहे. सोपं बोलू का? सगळेजण आपण मरणाला घाबरतो, सगळेजण आपण काळाला घाबरतो, सगळेजण आपण यमाला घाबरतो, पण तो काळ जर कोणाला घाबरत असेल, ज्याचं नाव घेतल्यानंतर काळचा लटलटा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे
परंपरेला जवळ केला. दुसरी व्यक्ती कोणते काळाच्या तावडीतून वाचवणारे तिचं नाव देव आहे. त्याच्यामुळे 3 देवाला कधी विसरू नका. मला पहिल्या चरणाकडे यायचंय. पहिली देवता ग्रामदेवता, दुसरी देवता कुलदेवता आणि तिसरी देवता पितृदेवता. माता भगिनी, पुरुष मंडळी, ग्रामदेवतेचं दर्शन घेतल्याशिवाय कधी गावच्या बाहेर निघू नका. तुमच्या मागं कितीही घाई असू द्या ना, किती पळपळ असू द्या, तुम्हाला पुन्हा गावात आणायचं की नाही ग्रामदेवतेच्या हातात आहे. मग ते शनी भगवंताच्या असू द्या, हनुमानजीच्या असू द्या, गणपती बाप्पाच्या असू द्या, साईनाथांच्या असू द्या, स्वामींच्या असू द्या, खंडेरायाच्या असू द्या, ग्रामदेवता श्रेष्ठ आहे. दुसरी देवता कुलदेवता आहे. कुलदेवतेचे 2 प्रकार, एक खंडोबा, एक देवी. बसलेल्यापैकी निम्या लोकांना माहीत नाही आपला खंडोबा कोणता आहे. नुसतं जायचं म्हणून जाऊ नका. जेजुरी गडावरती मी कीर्तन करत असताना भगवान कृष्ण परमात्म्याचं एक उदाहरण दिलं होतं. कृष्ण परमात्म्याचा खंड कुलदैवत जर कोणतं असेल तर जेजुरीचा खंडेराया. कृष्ण परमात्मा असं सांगतो, वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदैवता दर्शनाला गेलं पाहिजे. आपण कधी जातो? लग्नानंतर जोडीन दर्शनाला. का जातो? सुख समाधान ऐश्वर्य संतती प्राप्त व्हावी म्हणून जातो. वर्षातून एकदा गेलं पाहिजे. नाही तुमच्याचे जाणं झालं, त्याच्या नावाने 5 माणसं वर्षातून एकदा जीव घाला. त्यांच्या आत्म्याचा आशीर्वाद घरा, सुख समाधान प्राप्त करून देणे कुलदैवता श्रेष्ठ आहे. आणि तुम्हाला सगळ्याला समजून असं बोलतो, तुम्ही सगळे संसारी माणूस आहे. मीही संसारी माणूस आहे. तुमच्या संसारामध्ये जर संकट येत असतील, तुमच्या संसारामध्ये जर वादविवाद होत असतील, तुमच्या संसारामध्ये अडथळे येत असतील तर अक्षय महाराज उगलेचा ऐका, घरी जा. आपल्या पूर्वजांना आपली कुलदेवी ना आपलं कुलदैवत कोणतंही खंडोबा ते विचारणं, वर्षातून एकदा जात चला. जबाबदारीने एक वाक्य बोलतो, तुम्हाला रुचल या भाषेमध्ये वाक्य बोलतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कुलदेवीची तलवार घेतल्यानंतरच स्वराज्य स्थापन झालं, हे विसरता कामा नाही. त्याच्यामुळं आपल्याला कुलदेवता महत्वाची. पण प्रत्येक गावात 2-4 अक्कलकोट माणसं असतात महाराज. प्रत्येक गावात. आमच्या गावात खंडोबाचं मंदिर म्हणजे जेजुरीला जायची गरज काय? कान उघडे करून ऐका. हजारो महाराष्ट्रामध्ये माऊली ज्ञानोबाराची मंदिरं झाली म्हणजे काय आळंदीची सर येणार आहे? आळंदी महाराज. हजारो शनिदेवाचे मंदिरं झालं म्हणजे काय शनी शिंगणापूरची सर येणार आहे का? जिथं देवाने वास्तविक केली ती भूमी वेगळी आहे. तुमच्या गावात खंडोबाचं मंदिर असेल मग त्याच्या शेजारून थोडी करा नदी वाहती. करा नदी तर फक्त जेजुरीत आहे ना. जिचा जन्म, जिचा उगम ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून झाला, नाव पडलं करा. पाया पडून सांगतो, वर्षातून एकदा कुलदेवतेला जात चला. आणि तिसरी देवता आहे पितृदेवता आहे. आजची थोडं लक्षपूर्वक कीर्तन आहे का. पहिला दोष सांगितला वास्तु महात्म्य वास्तु दोष. दुसरा दोष सांगितला अन्न महात्म्य अन्न दोष. तिसरा दोष सांगितला संग महात्म्य संग दोष. आणि चौथा दोष सांगितला पितृ महात्म्य पितृदोष. त्याच्यातला सगळ्यात खतरनाक जर कोणता असेल तर पितृदोष. किती खतरनाक? महाराष्ट्रातली 75% जनता त्रस्त पितृदोषामुळे. 75% सगळ्या ज्यादा पैशावाले. फक्त समोर प्रश्न विचारित नाही, आपल्याला नंतर फोनवरती विचारल्याशिवाय राहत नाही. होतो कशामुळे पितृदोष? ऐका आता ध्यान करून. तुम्ही रोज देवाची पूजा करता, माता भगिनी करता देवाची पूजा. आजारी आहेत का तुम्ही? मी घरी जाऊ? बोला ना मग, बोला ना. करता? हां, देवाची पूजा एकदा चुकली, 2दा चुकली, 3दा चुकली, 5 वेळेस चुकली, देव माफ करतो. 2 विधी जर आयुष्यात चुकले तर 3 पिढ्याला भोगावे लागतात. त्याच्यातला पहिला विधी, घरातून माणूस निघून गेल्यानंतर दशक्रियेचं पिंडदान कधी चुकू द्यायचं नाही. दुसरा विधी, ब्रह्मश्राद्ध म्हणजे वर्षश्राद्धाचं पिंडदान कधी चुकू द्यायचं नाही. तुम्हाला पाया पडून माझं सांगणं आहे. 2 विधी चुकले का 3 पिढ्याला भोगावे लागतात. आपल्या लेकराची कधीतरी जन्मकुंडली उचका. 17 प्रकारच्या शांत्यशास्त्राने सांगितल्या. 9 प्रकारच्या स्पष्ट दिसतात, 10 दिसत नाही. लेकराची जन्मकुंडली उचकल्यानंतर पहिला दोष निघल त्रिपिंडी दोष. दुसरा तिसरा कोणता नाही. घरातून माणूस निघून गेल्यानंतर दशक्रियेचं ब्रह्मश्राद्धाचं पिंडदान जर तुमच्याकडून चुकलं, हे तुमच्या लेकरांना नाही तर नातवाला भोगावं लागतं. त्रिपिंडी दोष घालण्याचे 2 उपाय शास्त्राने सांगितले. पहिला उपाय, जो श्रीमंत माणूस ज्याच्याकडे पैसा, ज्याच्याकडे प्रॉपर्टी, ज्याच्याकडे संपत्ती, त्याला 2.5 तासाची पूजा त्रिवेणी संगमावर सांगितली. आणि जो गरीब माणूस आहे, दिवसभर कष्ट करतो, संध्याकाळी त्याची भाकर खातो, त्याला घरगुती उपाय सांगितला. उपाय आहे का? भाताचा पिंड तयार करायचा, त्याच्यावरती दही टाकायचं, घराच्या पूर्व दिशेच्या कोपऱ्यावरती भाताचा पिंड ठेवून द्यायचा. 11:32 वाजून 12 वाजेपर्यंत पूर्व दिशेकून जर काक स्पर्श झाला तर त्रिपिंडी दोषातून मुक्तता शास्त्र तुम्हाला आम्हाला शिकवते. कधी वाचलं, कधी अभ्यासलं? ज्ञानेश्वरी सारखं ग्रंथ बांधून ठेवू नका. तुकोबाचा गाथा नुसता बांधून ठेवू नका. जीवन जगत असं एक वाक्य आहे का, देवाला काही मागू नका, देव फुकटात कोणाला काही देत नाही. देवाला फुकट द्यायचं असतं ते प्रमाण नको होतं. पाहते पांडव अखंड वनवास. जगाचा बाप कृष्ण परमात्मा 24 तास पांडवासमेत राहिला. त्यांना काही दिलं नाही, तुम्हाला आम्हाला देव द्यायला येडाय. देव देत नाही या मताचं मी अजिबात नाही. आमच्या संताचं प्रमाण आहे, देव देतो कधी घेसे तेव्हा देसे, ऐसा अससे उदार. देव घेतल्याशिवाय देत नाही. जगद्गुरु तुकोबाराला साधकांनी प्रश्न केला, तुम्ही सांगता देवाला मागू नका, यश कीर्ती संतती संपत्ती आम्हाला प्राप्त करायची, आम्ही मागायचं कुणाला? तुकोबाने अभंग सांगितला, तुला यश कीर्ती संतती संपत्ती प्राप्त करायची असेल, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याणा इच्छिती तयाकुळा. पितरांचा आशीर्वाद सर्वश्रेष्ठ. काय पुरावा? तुमच्या घरातलं उदाहरण देतो चला.
वडील जर अचानक निघून गेले, म्हातारं जर अचानक निघून गेलं, राहायला घर नसेल, फिरायला गाडी नसेल, 6 महिन्यामध्ये जर बंगला झाला आणि दारासमोर 4 व्हीलर गाडी आली, तर जुने लोक म्हणायचे म्हाताऱ्याने मागं वळून म्हाताऱ्याने मागं वळून पाहिलं कोण म्हणत होते ना, ते काय येडी नव्हती महाराज. 60 वर्षाच्या आयुष्यात माणसाला जे करता येत नाही ते 6 महिन्याच्या सूक्ष्मजीव करतो, याला पितरांचा आशीर्वाद म्हणतात. आणि पित्र किती खतरनाक आहे. कधी वाचायचं असेल तर माझ्या विरहित कर्णाचं चरित्र वाचा. कर्णाला मेल्यानंतर 15 दिवस मृत्यू लोकात यावं लागलं. गेलेल्या पित्राच्या माध्यमातून पिंडदान अन्नदान करण्यासाठी तेव्हापासून पितृपक्ष चालू झाला. आत्ता 2 महिन्यापूर्वी आपण 15 दिवसाचा पितृपक्ष केला. त्या 15 दिवसामध्ये आपण एक पाहुणा बोलवतो, पित्र म्हणून जीव घालतो. आहे तुमच्याकडे प्रथा अजिबाई पित्र जीव घालायची प्रथा आहे? कधीपासून चालू झाली? अक्षय तृतीयाला लोकांनी आता पितृजीव घातले. कधीपासून प्रथा चालू झाली? कर्णापासून. कर्णाला मेल्यानंतर मृत्यू लोकात यावं लागलं. तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला? पण लोक सहज बोलतात, कशाचे पितरण कशाचे काय इथं केल्याने कुठं वरती पोचतं का? मेला कुणी केलं जगातलं पहिलं पिंडदान? आहे का तुमच्याकडे पुरावा? 425 वर्षापूर्वीचा पुरावा द्यायकरता हा अभंग घेतला. जगद्गुरु तुकोबरांनी स्वतःच्या हाताने पिंडदान कसं केलं सांगा त्यांना. पहिलं पिंड पदावरी बाबा, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, दिला दिला करी माझे झाले गयाबद, माझे झाले गयाबर जाना ले करी देला चारशे वर्षापूर्वीचा पुरावा दिला. आताचा नाही. नुसतं तुकोबांनी केलं नाही पिंडदान, जगाला अभंग सांगितला. पिंडपदावरी दिला आपोली एक करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. उगले महाराज नाही केला मी आईचा दावा नाही, मी पिंडदान केलं नाही, मी श्राद्ध कर्म केलं नाही, मी पितृजीव घातले. परिणाम काय? माझी भाषा सांगू का तुकोबाची? तुकोबाची भाषा सांगतो. तुकोबा म्हणतात तुमच्या कोणी घडलं नाही. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. माता भगिनी पुन्हा एकदा प्रमाण आहे का? आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. तुकोबा म्हणतात तुमच्या कोणी घडलं नाही. तर कालांतराने त्या घराण्यामध्ये तसं पोरग जन्माला येतं. लोक म्हणतात आजाने किती कमवलं. अरे बापाने किती इज्जत कमवली, पोराने खानदान संपून टाकलं. समजून घ्यायचं पितृकोप. आणि पितृदोषाने हजारो उदाहरण आहेत महाराज माझ्याकडे. अनेक कुटुंब व्यवस्थित चालू असताना अडीअडचणी. माझ्या व्यतिरिक्त याच्यावरती विश्वास नसेल तर माझ्या व्यतिरिक्त उद्या परवा नाशिक त्र्यंबकेश्वरला जा. 50,000 रुपये पूजेला देऊन नारायण नागबली करणारे लोक मी समोर दाखवतो तुम्हाला. समोर कधी कळतंय तुम्हाला? चमत्कार असे लोक नमस्कार घालायला सध्या तयार नाहीत महाराज. मी ज्या तालुक्यात राहतो तो पारनेर तालुका, सुप्याच्या शेजारी गटेवाडी म्हणून गाव आहे. 2 महिने ते का घराले 6 ॲक्सिडेंट झाले. मग लोक सांगतात गडगंज प्रॉपर्टी होती, पैसा होता, संपत्ती होती, गरज त्यांनी फाशी घेतली तर पडून मेला. पैसा असून त्याचं पोरगा औषध पिऊन मेलं. पैशात त्यांनी भरपूर इष्टात रुपये शिल्लक राहत नाही. उगले महाराज गडगंज प्रॉपर्टी समाधान नावाची गोष्ट नाही. कोट्यात 20 रुपयाचा बंगला आहे, घरात वाद किटकिट भांडणं सतत चालू आहे. असं वाटतं घरी पण जाऊ नये, कोणाचं तोंड पण पाहू नये. कोणाकडे पण गेला तर पितृदोष सांगतात. सत्ता संपत्ती पैसा गडगंज आहे. पोरांच्या लग्नाला थोडक्यानं अडथळे. कुणाकडे पण गेला तर पितृदोष सांगतात. आणि त्याच फलकुणतीच्या पत्रामध्ये अहिल्याबाई होळकरांनी पिंडदान केलं. माझ्या वाचनात गेलेला सगळ्यात श्रीमंत राजा रावण, त्या रावणाचं सुद्धा पिंडदान केलं. कोणी केलं रावणाचं पिंडदान?
त्याच्या भावाने बिभीषणाने केलं. म्हणजे परंपरा कधीची आहे? ही परंपरा 5,500 वर्षापूर्वी चालत आलेली परंपरा आहे. हे आपण करू त्याच्यात नवल नाही. मागच्या महिन्यामध्ये मी सासवडला एक कीर्तन केलं. छोटी माऊलींची माझी भेट झाली. त्या परिसरामध्ये पांडवाने जिथं पिंडदान केलं तो सगळे एरिया त्या सासवड परिसरामध्ये. म्हणजे ही परंपरा आपण चालवतो याच्यात नवल नाही. अक्षय महाराज उगलेचं कीर्तन ऐकलं म्हणून त्यापासून पितृजीव घालायच्या भानगडीत पडू नका. अक्षय महाराज उगलेचं प्रवचन ऐकलं म्हणून पिंडदानाच्या भानगडीत पडू नका. माझ्यावरती विश्वास नसेल तर घरी जा. या जगाची सुरुवात नाथ संप्रदायापासून आहे महाराज. मी महाशिवरात्रीच्या दिवशी बोललो या जगाची सुरुवात आदिनाथापासून आहे. घरी गेल्यानंतर सगळ्यात कडक ग्रंथ जर कोणता असेल तर नवनाथ भक्तिसार. एकदा उलगडा आणि त्याच्यामध्ये मच्छिंद्रनाथाला भूक लागली म्हणून गोरक्षनाथाला सांगितलं काहीतरी खायला आणा. गोरक्षनाथ भगवान महाराज एका दारासमोर गेले. अलक निरंजन भिक्षा वाढमाय म्हणून आदेश दिला. महाराज त्या माता भगिनीने झोळेमध्ये भिक्षा आणून टाकली. त्याच्यातले वडी मच्छिंद्रनाथाला खूप आवडले. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं अजून वडे असते तर बरं झालं असतं. गोरक्षनाथ भगवान पुन्हा गेले. माता भगिनीने विनंती केली माझ्या गुरूंना वडे आवडले पुन्हा द्याल का? अरे डबल असतं का? त्याच्या बदल्यात काय देणार? तुम्ही मागल ते देणार. दे डोळा काढून. काही सेकंदात गुरुसाठी डोळा काढणार माता भगिनींच्या हातावर इथे ठेवला. मला सगळा कथाभाग ग्रामस्थ तुमच्या समोर मांडायचा नाहीये. मला फक्त एकच प्रश्न वाळकेकरांना विचारायचा आहे. गोरक्षनाथ भगवान त्यांनी ज्या घरातलं अन्न मागितलं ते अन्न कशाचं होतं असा माझा प्रश्न आहे. काय होतं? म्हणजे पितृतिथी. बरोबर आहे की नाही? मग नाथ संप्रदायापासून जर पितृतिथी चालत असेल तर उगले महाराज सांगता म्हणून पितृजीव घाल नका. नाथ संप्रदायापासून या सगळ्या गोष्टी चालत असेल तर माझं कीर्तन ऐकलं म्हणून पिंडदान करू नका. आपण हिंदू धर्मात ज्याला माल आलो याचं तेवढं भान ठेवा. ज्यांच्या रक्तातून ज्याला माल आलो त्याच्यासाठी पिंडदान महत्वाचं. लई खर्च करू नका पण सुकू देऊ नका. का तुमच्या परिसरात या धोंडेवाडीकडे असं झालं एखादा लई श्रीमंत 10 कोटी रुपयाचा बंगला आणि 1 लाखाचा आंघोळी बाथरूम आहे बुवा. मेल्यावर त्याला आंघोळ अंगणात घालतात का बाथरूम मध्ये? अंगणातच ना. मी त्या मताचा 1 लाखाचा आंघोळी बाथरूम म्हणल्यावर शावर खाली घातली पाहिजे, संतूर साबण लावली पाहिजे, लक्स लावली पाहिजे, परफ्यूम मारला पाहिजे, नंबर 1 लावली पाहिजे. का बाहेर आंघोळ घालावी? बरं कोणत्या ग्रंथात आलं बुवा मेलेल्या माणसाला अंगणात आंघोळ घाल? मला ग्रंथाचं नाव सांगा. माता भगिनी मागून आलं पुढं चाललं. त्यांनी केलं आम्ही करायचं. पाथर्डीमध्ये असं कीर्तन माझं रंगात आलं. समोर बसलेल्या म्हातारीला मी प्रश्न केला. म्हणजे आजीबाई मेलेल्या माणसाला का अंगणात आंघोळ घालावी? का मुरीत घालू नये? म्हातारीने मला उत्तर दिलं उगले महाराज त्याला जर मुरीत आंघोळ घातली ते जर मुरीतच बसून राहिलं मग 3 दिवस हसत होतो महाराज मी उत्तर आलं. अडाणी लोकांचं अवघड काम. बाहेर आंघोळ काय घालावी त्याचं शास्त्रशुद्ध कारण आहे. बाहेर आंघोळ घालत असताना त्याला उपप्रावरण गुंढाळलं जातं. उपप्रावरण संस्कृत शब्द आहे. मराठीमध्ये त्याला उपर्ण नावाचा शब्द आहे. उपर्ण गुंढाळत असताना त्याच्या उजव्या बाजूमध्ये सप्तधान्य गुंढाळलं जातं. तुमच्याकडे माणसंच मेले नाही का? मज मेले बाबा पण हे कोणी सांगितलं नाही. बरं 3 छिद्राचं नावं नाही माहिती. घागरेला छिद्र खालून वर पाडावे का वरून खाली पाडावे? वरून खाली. आज कोणी सांगितलं तुम्हाला? मागून आलं पुढं चाललं. त्यांनी केलं आम्ही करायचं. गरुड पुराणाचा 8वा अध्याय जगाला शिकवतो छिद्र पाडताना खालून वर पाडावे. पण खालून वर पाडायला गेलं का घागरीतलं पाणी लवकर गळून जातं म्हणून आपल्याकडे वरून खाली चालू केले. आलं तुमच्या डोक्यात? महाराज कुणाला होता लक्षात ठेवू नका. मी काय सांगतो घरी घेऊन जा. त्यांनी बरोबर उत्तर दिलं. पहिल्या छिद्राचं नाव रज, दुसऱ्या छिद्राचं नाव तम, तिसऱ्या छिद्राचं नाव गुण. पुरावा 7, 5, 3 दशकांचा मेळा आणि एकतत्वी काळात हरिपाठाचं अभंग आहे. ज्ञानोबाने वर्णन केलेलं आहे. 3 चक्रा मारल्यानंतर जुने लोक सांगतात घागर पाठीमागं टाकून दे. त्याचा भुगवटा केला जातो का घागर तशीच ठेवली जाते? भुगवटा का करायचं? भुगवटा नाही माहिती. बोंब मारल्या जाते. घरी निघाल्यानंतर जुना माणूस त्याच्या हाताला पकडतो आणि जुना माणूस सांगतो आता पाठीमागं पाहू नको. का नाही पाहायचं पाठीमागं? मेलेले माणसं दिसतात का? म्हणजे आपले मागे येतात का? काय माहिती नाही तुम्हाला? जेवायला काय केलं? जेवून जा सगळे उन्हात. हां त्याला जेवायला थांबायचं काय कोण तिची गाडी निघाली म्हणलं असं जेवणच जावं एक लोटू राहिले काय हरकत नाही. त्यांना साईडला लोन मग जेवायला. आता तसं काय मी सांगत होतो तुम्हाला विनोदाचा भाग 2 मिनटं बाजूला ठेवा. तुमच्या चेहऱ्यावर मला हसू आणायचं होतं बाकी काही उद्देश नाही. ऐका कुणाचं मन उगले महाराजांनी केव्हा दुखावलं नाही आणि याच्या पुढेही दुखावणार नाही. मी सांगत होतो तुम्हाला पाठीमागं पाहू नको त्याचं कारण आहे. श्रीमंत लोक जे भिकारी झाले त्याचं खरं कारण सांगतो. मी जर एखाद्याच्या घरी थांबलो लोक मला म्हणतात उगले महाराज गडगंज प्रॉपर्टी होती त्यांच्याकडे 500-500 एकर जमीन होती आज खायला दाना राहिला नाही. श्रीमंत लोक गरीब कशामुळे झाले? खरं कारण आहे का? पाठीमागं पाहू नको त्याचं कारण आहे त्या जीवाचा तुझा संबंध तोडून टाक. जोडायच्या भानगडीत पडू नको. संबंध जोडणे म्हणजे काय? तोडणे म्हणजे काय? संबंध जोडणे म्हणजे मेलेल्या माणसाच्या प्रित्यर्थ आपल्या दारासमोर त्याच्या नावाचं थडगं किंवा समाधी बांधणे. आई बापाच्या आजी आजोबाच्या असती त्याच्यामध्ये ठेवण्याला संबंध जोडणे म्हणतात. थडगं कळतं माता भगिनी तुम्हाला?
पुरुष मंडळी थडगं कळतं, पाया पडून ते संबंध जोडायच्या भानगडीत पडू नका. ज्याने आपल्या दारासमोर थडगं बांधलं, ज्याने आपल्या शेतामध्ये थडगं बांधलं, आई बापाच्या आजी आजोबाच्या असते त्याच्यामध्ये ठेवल्या. थडग्याचं शास्त्र आहे, थडग्याचा विधी आहे, त्याला 2 टाईम दिवाण 1 टाईम नैवेद्य पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि 12 वर्ष जर थडग्याच्या वहेलना जर झाली तर ते घर फिरवायला कारणीभूत. तुम्ही माझ्याबरोबर चला, सोनई भागात नाव आणि घरं दाखवत. 15 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जागिरी होती, फुगिरी होती, पाटील होती, रुबाब होता, थाट होता, 500-500 एकर जमिनी होत्या, कोणी आईबाप गेल्यानंतर दारासमोर थडगे बांधले, कोणी आजी आजोबा गेल्यानंतर शेतामध्ये थडगे बांधले, आई बापाच्या आजी आजोबाच्या हस्ते त्याच्यामध्ये ठेवल्या. 12 वर्ष दिवा नाही, 12 वर्ष नैवेद्य नाही. 15 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जागिरी फुगिरी पाटीलकी होती, 2019-20ला ते लोकांच्या कपाशीतलं काँग्रेस उपट्याला जातात, त्याला पितृदोष म्हणतात. जेवढा सोपा तेवढा अवघड. अक्षय महाराज उगलेन तुम्हाला सांगितलं, माता भगिनी तुम्ही घरी गेल्यानंतर थडगं बांधलेलं असलं, उद्यापासून त्याला दिवा द्याल, त्याच्यामध्ये हस्ती ठेवलेले असेल, परवा दिवशीपासून तुम्ही त्याला नैवेद्य द्याल. तुमचे पोरं करतील याचं काय भरोसा? तर तुमचे पोरं संस्कारी असले तर ते करतील, तुमचे नातू करतील याचं काय भरोसा? हस्ती नावाची अशी गोष्ट आहे, 13 दिवसाच्या आत वाहत्या पाण्यात सोडावे, हस्ती घरात ठेवू नये. आता तुम्ही सगळे हुशार आहे वाळकीकर मंडळी म्हणून एक सोपा प्रश्न करतो, हस्ती पवित्र का पवित्र? त्यांनी कार्यक्रमानंतर उगले महाराजाची भेट घ्या. अक्षय महाराज उगले धर्मावर नितांत प्रेम करणारा कीर्तनकार आहे. कार्यक्रमानंतर श्रद्धांजलीमध्ये तुम्ही राजकीय टीका टिप्पण्या काही करा, त्या फंद्यात मी कधीच पडत नाही, पण धर्माच्या विरोधात बोललेल्या माणसाला मी कधीच सहन करत नाही. मग तू किती मोठा आहे, किती उंचीचा, तुझ्या घरचा. धर्माचा स्वाभिमान अभिमान ठेवायचा म्हणजे ठेवायचा. संभाजी महाराजांनी धर्मासाठी किती यातना भोगल्या तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे धर्माचा स्वाभिमान अभिमान ठेवा. हस्ती पवित्र का अपवित्र 1 मिनिटात क्लिअर करतो. एवढं प्रकरण सगळ्यांनी घरी न्या, तुमच्यासाठी अतिगर. आता एक वाक्य माझं सगळ्यांनी ऐका. एखादी हस्ती जर जमिनीत शिल्लक राहिली आणि त्याच्यावरती तुमच्या घराचं बांधकाम झालं, एखादी हस्ती जर जमिनीत शिल्लक राहिली आणि त्याच्यावरती तुमच्या बंगल्याचं बांधकाम झालं, जमिनीतली हस्ती बंगल्यातल्या माणसाला समाधानाने जीवन जगू देत नाही. हे वाक्य माझं लिहून ठेवा. जोपर्यंत हस्तीची पूजा होते तोपर्यंत हस्ती पवित्र. हस्तीची पूजा बंद झाली का त्याचा त्रास. हस्ती 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 म्हणजे काय? आपण सगळे विज्ञानवादी माणसं. मीही शिक्षकी पेशामुळे विज्ञानाला अति महत्त्व देणारा कीर्तनकार. सांगा मला तुम्ही सगळे मंडळ, इमारतीला आग लागली तर इमारत जळून भस्मसात होते, गाडीला आग लागली तर गाडी चिराग होते, माणसाला आग लागल्यानंतर माणसाची हाडं का जळत नाही प्रश्नाचं उत्तर मला बसलेल्यापैकी कोणी द्या. जळायला पाहिजे ना. आगीत काही टाका जर जळत असेल तर हाडं कशाला शिल्लक राहिलं पाहिजे? त्याचं कारण आहे का, या शरीराला जो कॅल्शियम पाहिजे तो कशापासून भेटला? दुधापासून. कुणाच्या? आईच्या. हा जो पिंड पोहोचलाय तो आपल्या आईच्या दुधावरती पोहोचलाय. आणि जगात असा कोणताच अग्नी नाही का तो आपल्या आईचं दूध जाळू शकेल. आपल्या आईच्या दुधावरती कुणी मलमूत्र विसर्जन करू नये, त्याला कुणी पायदळी तोडू नये, म्हणून त्याला उचलायचे, गोणीत पोत्यात भरायचे, गंगेला नेहून टाकायचे. त्याला शॉर्टकटमध्ये सावडणे म्हणतात. लक्षात राहील. मी हजारो वेळेस तुमच्या परिसरामध्ये प्रबोधन करत असताना राजकीय लोकांचे कान टोचायचे काम केले. त्याही लोकांनी माझं ऐकलं. महाराज त्या लोकांना मी सांगितलं गावच्या स्मशानभूमी चांगल्या करा आणि शक्यतो आपल्या आईवडिलांचा आणि आजी आजोबांचा विधी स्मशानभूमीतच करा. आणि हे काय लोक अजून ऐकायला तयार नाहीत. लोक म्हणतात 25-30 एकर क्षेत्र आमच्यासाठी आमच्या आईबापांनी कमावून ठेवलं. आमच्या दारासमोर बंगल्यासमोर आईसाहेबाचा विधी झाला पाहिजे. ऐक बबड्या, आता तुझ्या दारासमोर तुझ्या बंगल्यासमोर तू जर आईसाहेबाचा विधी करत असेल, ज्या जागेवरती आईसाहेबाचा विधी केला 13 दिवसानंतर त्या जागेवरती जर तो नांगर घालत असेल तर हे पाप तुझ्या अख्ख्या खानदानाला भोगावं लागेल. सगळ्याच हस्ती उचलून तुम्ही गंगेला नेहून टाकू शकत नाही. त्याच्यातल्या काही हस्ती त्या जागेवर दूध आहे ते आपल्यासाठी पवित्र आहे. याच्या पुढं बोलतो, तुम्ही सगळे सुशिक्षित आहे. मी कालही बोललो, शूटिंगमध्ये पण बोललो. आता बऱ्याच जणांचं असं झालं, गंगेमध्ये आपण हस्ती सोडल्यानंतर गंगा अशुद्ध समजा होते, आपण तिचं पावित्र्य राखलं पाहिजे. ही भूमिका तुमची बरोबर आहे ना, आपण तिची स्वच्छता राखली पाहिजे. मग बऱ्याच जणांनी असं केलं, वृक्षारोपण करत असताना वृक्षारोपणाच्या खाली हस्ती सोडल्या, ती राग त्या खाली सोडली आणि त्याच्यावरती झाड लावायचं काम केलं. मला तुमचीही गोष्ट मान्य आहे, मला तुमचाही विचार मान्य आहे. ठीक आहे, तुम्ही गंगा अशुद्ध होणे ती स्वच्छ ठेवण्यासाठी भूमिका घेतली, परंतु आज तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही त्या जागेवरती जाणार नाही, त्याच्यावरती विसर्जन वगैरे करणार नाही, मलमूत्र विसर्जन करणार नाही. भविष्याच्या पिढीला काय माहिती? त्याच्यापेक्षा तुम्हाला ते जरी करायचं असेल तर तुमच्या अनुषंगाने विचाराने करा, पण एखादा ओटा वगैरे तयार करा जेणेकरून आपल्या पायदळी ती येणार नाही. ते आपल्या आईचं दूध आहे, आपल्या आईच्या दुधापासून आपलं तयार झालेलं आहे आपण महाराज, त्याच्यामुळे ते आपल्यासाठी पवित्र, याची काळजी घ्या. दोन्ही अनुषंगाने का बोललो, तुम्ही सुशिक्षित वर्ग आहे. गंगा अशुद्ध होणे म्हणून जर तुम्ही काही लोकांनी ती भूमिका घेतली असेल, पण त्याच्या शेजारी वटा वगैरे तयार करा जेणेकरून आपले पायदळी ते आलं नाही पाहिजे. तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी सावडतात, आमच्या परिसरामध्ये तिसऱ्या दिवशी सावडतात. दुसरा दिवस सोडून द्या, तिसरा दिवस सोडून द्या, वेळ माझा संपत आला. 10व्या दिवसावर येतो. 10वा दिवस अति महत्त्वाचा, कोणाच्या हातात असतो? कावळ्याच्या. शेवटचा प्रश्न, कावळा शिवलेला चांगलं का नाही शिवलेला? शिवलेला. असं कोणी सांगितलं तुम्हाला?
लोक म्हणतात ना ते लोकच सापडणार मला पुढे मी आपला पाहिले सगळे पाहिले ते लोक सापडणार पण त्या ग्रंथात आलं बरं कावळा शिवलेला रंगाला 100%. मग जिथं कावळा शिवत नाही ते लोक मोक्षाला जात नाही का? जिथं कावळा शिवत नाही माऊली ज्ञानोबांनी सगळे पक्षी सोडून दिले. कावळेराव अभंग लिहिलाय पहिलं तो की काऊ कोकत आहे शकून सांगे माय उड उड रे काऊ तुझे सोन्याला मडविल पाव. याचं आध्यात्मिक कारणाऐवजी मी तुम्हाला सायंटिफिक रिझन देतो. महाराज लय हुशार माणसं भेटतात ना कधी कधी लय अक्कलकोट माणसं भेटतात. मी ते नेरूळ मुंबईला कीर्तन केलं त्यांना म्हणा आपापसात बडबड करू नका थोड्यासाठी. महाराज त्या गड्यांनी मला प्रश्न केला होता. पितृपक्षामध्ये माझा कार्यक्रम झाला. ऐका बरं का आता जे कावळ्यावरती बोलणार आहेत ना काही काही ठिकाणी आता क्लिपा व्हायरल झाला व जिवंतपणे दावा केला आणि इकडं काच स्पर्श. प्रत्येकाची डायजेस्टिव्ह सिस्टीम भगवंताने वेगवेगळी बनवली. प्रत्येकाची बसलेल्यापैकी कुणी 80 गुलाबजाम खाऊ शकतं माझ्यासारख्याला 4 सुद्धा जड होते. बसलेल्यापैकी कुणी कोळशीभर पाणी पिऊ शकतो काही काहीला गल्लासभर सुद्धा जड आहे. बसलेल्यापैकी काही काही महाराज दगडं सुद्धा पचिते. मी हाडकार नाही गेलो दगडावर आहे फक्त दगडं सुद्धा पचते काही काहीला पूर्णाच्या पोळ्या सुद्धा पचत नाही. म्हणजे भगवंतानी प्रत्येकाचे डायजेस्टिव्ह सिस्टीम वेगवेगळी बनवली. मग कावळ्याची सिस्टीम बनवत असताना देवाने कशी बनवली आहे का? त्या 15 दिवसामध्ये कावळ्याला चांगल्या प्रकारचं का खाऊ घालायचं 15 दिवस आपण भातच का खाऊ घालायचा. महाराज त्या 15 दिवसामध्ये कावळ्याच्या विष्ठेतून जास्तीत जास्त बिया बाहेर पडतील आणि वृक्षांच्या बिया एकदा बाहेर पडल्या नर्सरीवाले कुणी बसलेले असतील तर लक्षपूर्वक ऐका आपण तयार केलेला वृक्ष एखाद्या वेळेस उन्नी लागून जळू शकतो पण कावळ्याच्या विष्ठेतून पडलेली बी आणि त्याच्यावर थोडासा पितृपक्षामध्ये अवकाळी पाऊस होत राहतो थोडाफार का होईना कावळ्याची विष्ठेतून बी पडली लक्षपूर्वक ऐका. तुकोबाला माहिती होतं ज्ञानोबाला माहिती होतं का असा एक दिवस येईल का माणूस आळशी होईल हे झाडं तोडून डेव्हलप होतील परंतु ऑक्सिजन अभावी माणसं मरतील. तो दिवस आपण सगळ्यांनी अनुभवला. 2019-20 साला कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन अभावी लोक मेले. ऑक्सिजनच्या टँकची किंमत मग आपल्याला कळाली सिलेंडरची किंमत कळालं. हे 750 वर्षापूर्वी ज्ञानोबाला माहिती होतं का आळशी माणूस हा झाडे लावणार नाही आणि ऑक्सिजन अभावी लोक मरतील. हे काम जर आपण पक्षाकडे दिलं पक्षातल्या पक्षात कावळ्याकडे दिलं 15 दिवसामध्ये त्या कावळ्याला चांगलं गहू घातलं आणि पावळ्याच्या विष्ठेतून जास्त वडाच्या पिंपळाच्या बिया बाहेर पडल्या. आता तुम्ही सगळे खानदानी घराण्यातले मी पण खानदानी घराण्यातले आमचा जुन्या 200 खणाचा वाडा आहे महाराज. त्या वाड्याच्या भिंतीला शिकाई पिंपळाची झाडं उगवलेले आमची जुनी विहीर आहे त्याच्यामध्ये आतमध्ये वडाची झाडं उगवले. आम्ही लावले का कुणी लावले कशातून निघाली. आता तुमच्या गावात पण असतील ना महाराज भिंतीच्या कडाला झाडे लावले गेले जे विहिरीच्या कडाला जे झाडं उगवले ते आपण लावलेले का? आपण नाही लावलेले. कशाच्या कावळ्याची विष्ठेतून बी पडली त्याच्यावरती थोडासा पाऊस पडला का ते तयार होतं महाराज. 15 दिवसामध्ये कावळ्यांनी चांगल्या प्रकारचं वृक्षारोपण कर देतील का त्यांचा आत्मा असाही प्रश्न घेऊन तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलेले. कोण म्हणतं गेलेला आत्मा आशीर्वाद देत नाही. बसलेल्यापैकी सैनिक क्षेत्रात ज्यांनी काम केलं मेजर म्हणून ज्यांनी काम केलं त्यांना विचारा. 1962 साली चीनचं युद्ध झालं. चीनच्या युद्धामध्ये महाराज त्यांना विचारा जसवंत सिंग नावाचा एक सैनिक ज्यांनी चीनची अख्खी टोळी अडून ठेवली होती. एका टायमाला जसवंत सिंग 6 गनमधून फायरिंग करत होता पण दुर्दैव घडलं आपले लोक पितूर झाली. 1962 साली जसवंत सिंग साहेबाला चायना बॉर्डरवर फाशी देऊन मारलं. पण 1962 साली फाशी देऊन मारलेला जसवंत सिंग साहेबाची कहाणी ऐका. बसलेल्यापैकी उद्या कुणीही चायना बॉर्डरवर जा नाही तर मेजर साहेबाला विचारा. 1962 साली आपल्यातून निघून गेलेला जसवंत सिंग साहेब आजही घोड्यावरून फिरताना सीमेचं रक्षण करताना आपल्या सैनिकांना दिसतो. याच्यात नवल नाही. 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंग साहेबाची पेन्शन सरकारने आज तारखेपर्यंत चालू ठेवली. याच्या पुढे बोलू दर 4 महिन्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं जसवंत सिंग साहेबाचं. याच्या पुढे ऐका दर 2 महिन्याला सैनिकांचा प्रोग्राम झाला का सेपरेट खुर्ची टाकली जाते त्यांच्यासाठी. कधी गेलेत आपल्यातून 62 साली गेलेत. याच्या पुढे ऐका दररोज सकाळी उठल्यानंतर त्यांच्या रूमला इस्त्री केलेला शर्ट अटकावला जातो त्यांचा दिवाण साफ केला जातो त्यांचे बूट पॉलिश केले जातात. कधी गेलेत आपल्यातून 62 साली गेलेत. 2026ला दररोज सकाळी इस्त्री केलेला शर्ट रूमला अटकावला जातो दिवाण साफ केला जातो बूट पॉलिश केले जातात. संध्याकाळी जर तुम्ही त्यांच्या रूमला पाहायला गेलात पॉलिश केलेल्या बूटवरती आपोआप धूळ साचलेले दिसेल इस्त्री केलेलं शर्ट चुरगळलेले दिसेल आणि दिवाण तुम्हाला अस्ताव्यस्त झालेलं दिसेल. याच्यातही नवल नाही. त्या सुप्याच्या शेजारी नारायण गावन नावाच्या गावामध्ये मी 10व्याचं प्रवचन करत असताना समोर बसलेल्या फौजी माणसांनी मला उत्तर दिलं होतं उगले महाराज मी याला स्वतः साक्षीदार आहे. स्वतः मी त्या बाउंड्रीवरती ड्युटी केली. संध्याकाळी बाउंड्रीवरती ड्युटी करत असताना अचानक जर आपल्या एखाद्या सैनिकाला जर झोप लागली तर थप्पड मारून उठवण्याचं काम आजही जसवंत त्या ठिकाणी करतो महाराज. मग सांगा मला सरकारला या गोष्टी सगळ्या मान्य कराव्या लागत असेल तर अर्ध्या आळकोंडाने पिवळ्या झालेल्या 2 पुस्तक वाचून अक्कल आलेल्या लोकांनी काय हिंदू धर्मावर टीका करावी.
लोक म्हणतात की धकेले कुठं वरती पोचतं का. माझ्या व्यतिरिक्त 2 पिक्चर पहा, एक हरभजन बाबाचा पहा आणि एक गोपी बाबाचा पहा. गेलेला आत्मा आशीर्वाद कसा देतो तुमच्या लक्षात येईल. गेलेला आत्मा असतो का नाही हे तुमच्या लक्षात येईल. जसवंत बाबा करता आजही सरकारने 100 कामगार तिथं कामाला ठेवले. एका माणसाला 50,000 रुपये पगार आहे महाराज. का? जसवंतनी जर 12-12 तास काम करतंय महाराज, कोणी 8-8 तास काम करतंय. आणि कशासाठी करतंय? हे सगळं तुमच्यासाठी चालू आहे. आम्ही जर दिवसभर दमून आलो आणि घरी आल्या जर तुम्ही तुमचा निसता फ्रेश चेहरा जरी दिसला, आमचा दिवसाचा शिन भाग जातो. पण आम्ही दिवसभर राबून जर सगळं काही तुमच्यासाठी करत असेल आणि आल्या तुम्ही जर नुसते भांडेच आदळत असताल तर बरबादीला सुरुवात आहे. पाया पडून सांगतो, घराची मांगल्यता टिकून ठेवायचं काम तुमच्याकडे. आज माझ्या अर्धांगिनीची मी धन्यवाद व्यक्त करेल महाराज. रात्रंदिवस मी पळतोय, तिची साथ नसली तर काय ताकद आहे माही पडायची. तिने एकदा म्हणावं परंतु हळदीच्या अंगावर 5व्या दिवशी मी बाहेर पडलेलो आहे. पण आजपर्यंत मला साथ चांगली मारा. म्हणून सगळ्या गोष्टी तुम्हाला पाया पडून सांगणे, एक काम कमी करा. परंतु आपल्या नवरा म्हणजे आपलं सर्वस्व एवढा लागत ना. कोणत्या देवाला पाणी घालू नका, कोणत्या देवाला जाऊ नका. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. महाराज आता समजा माझ्या आईला आणि माझ्या बायकोला जर मी चांगल्या गप्पा मारताना पाहिलं तर याचा आनंद आहे महाराज मला. एखाद्या सुनेने जर घरात आनंदाने 12 नाही 24 तास हे काम करणारे गडी तुमच्यासाठी. अरे रात्रंदिवस IT क्षेत्रात पुरं काम करणारे, रात्रंदिवस ते कॉम्प्युटर पुढे. आणि मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात जास्त मरण जर कोणाचं येत असेल, मी पोरांकडून तुमच्याकडून बोलेल, जे नवीन लग्न झाले ना महाराज, त्याचा असा प्रश्न आहे, ज्या आईने 30 वर्ष सांभाळलं तिचं ऐकाव का जे आईबाप आणि भाऊ बहीण सोडून आले त्या बायकोचं ऐकाव. त्यांनी तरी कोणाचं ऐकावं बिचारं. ते कोणाचं ऐकावं याच्या भेवाने रात्री 12ला 1ला घरी येतं सगळे झोपल्या. पाया पडून सांगतो रे तुम्हाला. अरे टेन्शन पै पोरं जायला लागले. 30व्या वर्षी या पोरांना टेन्शनच्या गोळ्या सुरू झाल्या. काय लई पैसा कमवलं म्हणून कोणी सोन्याच्या भाकरी खात नसतं. 10,000ची नोकरी करताना सुद्धा लोक समाधानाने जीवन जगतात. आयुष्य पुन्हा नाही. आपण समाजाची घटना पाहतो. आपल्या लेकराला जीव लावा. चुकला असेल एखाद्या वेळेस आईने माघार घ्या, त्याकडेच बायकोनी माघार गेल्या, गुन्ह्या गोविंदाने घरात राहा, आपलं घर गोकुळ करा. राम माणूसच होता रे महाराज, राम पुरुषच होता. पण चांगलं जगून दाखवलं तर देवत्व प्राप्त झालं. माणूसच म्हणून आपणही जन्माला आलं. आपणही देवत्व प्राप्त करा. चांगलं राहा, स्वभाव गोड ठेवा. तुमच्या प्रभावापेक्षा तुमचा स्वभाव महत्त्वाचा. नाही उगले महाराज जर कायम शायनिंग मारीत असतं तर तुम्ही कोणी राम सुद्धा घातला नसता. अरे 10 वर्ष झाला आपला परिचय. फेटा काढला का समाजासारखं वागत चला. पाय जमिनीवरती ठेवले का लोक डोक्यावरती घेतात. नाही तर समाज महाराजा, मी ज्या भूमीत राहतो ती पराशरांची पुण्यभूमी आहे. हवेत गेलेले लोक जास्त काळ टिकत नाही. तो पतंग असू नाही तर तो माणूस असू. त्याच्यामुळं गुन्ह्या गोविंदाने राहा. आणि शेवटचे 5 मिनटं बोलून थांबेल. त्या घरातला बाप गेला. पाया पडून सांगतो तरुणांना तुम्हाला मी, जोपर्यंत मायबाप जिवंत भरभरून आनंद द्या. बाप एखाद्या ठिकाणी चुकला असेल, महाराज आपण लहानपणी चूक केलेली आहे, बापाचं चुकू द्या. आई चुकली असेल, महाराज आबोला धरू नका, बोला त्यांच्याबरोबर. हां महाराज ज्या दिवशी जाते त्या दिवशी किंमत कळते. या घरामध्ये 2 मुली महाराज, ज्या दिवशी बापाने देव ठेवला असेल, दोन्ही पुरी ढसा रडल्या असतील यातील मात्र शंका नाही. पण ज्या दिवशी 10वा झाला असेल, ज्या दिवशी 13वा झाला असेल, मोबाईलचा आवाज अगोदर कमी करायचा. ज्या दिवशी 10वा झाला असेल, 13वा झाला असेल आणि 13व्यानंतर पोरगी सासरवरून माहेरला येत असेल, जो बाप ज्या खुर्चीवरती बसत होता, माझ्याकडे लक्ष द्या आता, जो बाप ज्या खुर्चीवरती बसत होता, जो बाप ज्या क्वाटवरती झोपत होता, ती खुर्ची आता ज्या दिवशी रिकामी दिसत असेल, विचारा त्यांच्या मुलींना घरातला बाप गेल्याचं दुःख काय असतं. आता दोन्ही पोरं भरपूर पैसे ती प्रेम करत असेल. अरे जाणार रात्री कधी घरी जाणार. हा पट्ट्या रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली ना आईने जर कधी दरवाजा उघडला, आईचं पहिलं वाक्य राहतं लेकराला, काय विचारते माय, करेक्ट लेकरा तुझ्या मुलाकार. लेकरू जर म्हटलं नाही सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कन्न माय, भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जर या जगात कुणात असेल तर फक्त आपल्या माईत असते. पावसाने भिजलेलं सरपण म्हातारी घरात घेते आणि रात्री 2 वाजता चूल पेटवते. पोरींनो जा बरं, तुम्ही कधी दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजेला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते. अरे पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उमऱ्याच्या बाहेर आली तर माई घाई पळत येते. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे. अरे किलो भरका व्हायना कांदे देते पोरीच्या पिशेत. नातवाला भूक लागू नये भुईमुगाच्या शेंगाबाई पण आईची वेडी माया. त्या मायबापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कुणावर असेल तर आपल्या पोरीवरती असतं. सगळ्यात जास्त पुरुष मंडळी 2 पोरी त्यांना. आबासाहेबाला 2 मुली आहे. आता 1-2-4 मिनिटात माझं कीर्तन संपलं, तुम्ही इथून बाहेर निघाले तर प्रत्येक पुरुषाने आपल्या पोरीला फक्त एक फोन करायचा. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटलं नाही, हॅलो
तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी आहे काय? बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा घसा बसला वाटतं. बाबा खरं सांगा, दादा काही बोललात काय? घरात काही किरकिर भांडणं झाली काय? आवाज छोटा येतो 100% काहीतरी घडलं. आता भेटायला येऊ का दादा तुम्हाला? व्हिडिओ कॉल करू का दादा? अरे सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर या जगात कुणाला कळत असेल तर आपल्या पुरीलाच कळतं. 10 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या, मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही. बाप आयुष्यात एकदाच रडतो होत. कधी? करेक्ट, ज्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहिले येतात ना, हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उभे आयुष्यात बापाने कधीही पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही, तो बाप देवघराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो आणि बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोशावर पोरगी त्या घरात देतो. मला माहिती नाही पाहुणे कसे आहे, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तू राहशील देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील तुमची पोरगी गोड आहे, दिसायला पसंत आहे, तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचं आकाश फाटतं. आनंद तेवढा, दुःख तेवढं झालेलं असतं का? मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा 1 महिन्याने मला सोडून जाईल रे. कोण मला विचारन बाबा चहा करून देऊ का? कोण मला विचारन बाबा गोळी घेतली का? कोण मला विचारन बाबा तब्येत बरी आहे का? पोरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप असतो, पोरीच्या लग्नाकरता किराणा दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो, सावकाराच्या पाया पड, नेते मंत्री आमदार खासदार सगळ्याच्या पाया पडणारा बाप. लग्नाचा दिवस उगोद्या गड्या मंगल कार्यालयाच्या कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोंबतो, ढसा रडतो का? बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा देवा संध्याकाळी मला सोडून जाईल. कोण विचारन बाबा जेवले का? कोण विचारन बाबा गोळी घेतली का? तो बाप या घरातला गेला. तरुण पोरांना माझं सांगणं आहे, उगले महाराजाचं कीर्तन ऐकून घरी जा. तुमचा बाप जर जिवंत असेल त्याच्या पायर एकदा डोकं ठेवा आणि त्याला कडकडून मिठी मार. बाप म्हणून काय बदल झाला बा पोरात? कोपरी फाटांना शिक लोकांकडे सर माझे मोबाईल नंबर सेव्ह, तुम्ही काय माझे स्टेटस फोन मला रिप्लाय करता. मागच्या महिन्यामध्ये 6 तारखेला राहुरी तालुक्यामध्ये वांबोरी नावाच्या गावात एक माझं कीर्तन झालं. एका शिक्षकाने मला फोन केला, तो व्हिडिओ माझा प्रचंड इंस्टाग्रामला व्हायरल झाला. त्याने मला फोन केला, उगले महाराज तुमचं कीर्तन ऐकलं आणि माझ्या विचारात बदल झाला. म्हटलं काय झालं सर? 10 वर्षापासून माझ्या बहिणीबरोबर मी बोलत नव्हतो, किरकोळ कारणानं वाद झालेले, कुणी बोला. मागच्या महिन्यात पॅरालिसिसचा अटॅक आला बहिणीला, नगरला सायदीप हॉस्पिटलला ॲडमिट केलं, बोलत नव्हतं तर भेटायला पण नाही गेलो. पण शपथ घेऊन सांगतो उगले महाराज, वांबोरीला आमच्या पाहुणीची 2 वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं तुमचं. अहो लांब बसलो होतो, उशीर आलो होतो, तुमचा बहिणीचा दृष्टांत ऐकला, तुमचा माझा परिचय नाही, पण घरी आलो असा बेचैन झालो. असं वाटलं बहिणीला फोन करा, पण 10 वर्षापासून नाही बोललो. बळजबरी फोन केला, 2 वाक्य बोललो, फोन बाजूला ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी 5,000ची साडी घेतली आणि बहिणीच्या घरी गेलो. पण दुर्दैव महाराज माझं, पॅरेलिसिस झालेली बहीण अशी पलंगावरती पडली होती. तिचे हातपाय हलत नव्हते, तिला मुखाने बोलता येत नव्हतं. तिची अवस्था पाहिली, माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला माझं बालपण आठवलं. म्हणे त्या बहिणीने लई जीव लावला मला लहानपणी. आमचं एकत्रित कुटुंब, खाऊपिऊ घालावं, मला आंघोळ घालावी. ती बहीण माझ्यासाठी कधी कधी उपवाशी झोपली, पण हा वेळा 10 वर्षापासून तिच्याबरोबर बोलला नाही. आणि आता बोलावं म्हटलं तर बहिणीलाच बोलता येत नव्हतं. गाईगाई तिच्या माने खालून हात घातला, बहिणीची मान माझ्या खांद्यावरती टाकली आणि आम्ही बहीण भाऊ हमसून धुमसून रडलो. 10 वर्षानंतर 2 बहीण भाऊ उगले महाराजाच्या कीर्तनानंतर एकत्र येत असतील तर याच्यापेक्षा काय पुण्य कमवायचं उगले महाराजांनी. पाया पडून सांगतो तुम्हाला सर्वांना, अरे राग द्वेष युग अहंकार 2 मिनटं बाजूला ठेवा. 4 भिंतीच्यात एकमेकाच्या पाया पडान गुन्ह्या गोविंदाने राहा. लई पैसा कमला म्हणून कोणी सोन्याच्या भाकरी खात नसतं. लई पैसे लोक मी जवळून पाहिले. अजित पवार नावाचा माणूस आहे, जगातून गेला, चिंदड्या झाल्या दादाच्या शरीराच्या. बारामती रडेल, महाराष्ट्र रडेल, याच्यात नवल नाही. आमच्यासारखे महाराज लोक रडले त्या दादासाठी. महाराज सांगा ना मला काय कमी होते अजित दादाला? एवढ्या मोठ्या लोकांचं काळ वेळ आल्यानंतर काय होत नसेल तर आपण किरकोळ लोक आहेत. जागे व्हा, रागद्वेष धरू नका. आबोला धरणारा काय करणार महाराज? थोडी माघार घ्या, गुन्ह्या गोविंदांना राहा, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आणि उद्यापासून एक संदेश सगळ्यांनी फॉलो करा आणि मला फॉलो करून सांगा फोन करून, उगले महाराज तुमचं कीर्तन ऐकलं आम्ही आबासाहेब भालसिंगच्या वर्ष श्राद्धनिमित्ताने, तुम्ही एक संदेश दिला म्हणा आमच्या वाडीला. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने आपल्या सख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला दररोज एक फोन करायचा आणि 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा, बहिणीला जेवण केलं का? आणि दुसरा प्रश्न विचारायचा, पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का? बिचाऱ्या बहिणीला मरेपर्यंत इच्छा असती माय भावाने 2 शब्द माय संग प्रेमाने बोला. गड्यावर तुमचं जर ॲक्सिडेंट झाला ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर या जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीण असते. त्याला जर माहिती झालं नाही, हायवेवर माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला, गाडीवाल्याने उडून दिलं, नगरला ॲडमिट केलं, लोकांची रोजाने जाणारी बहीण हायत्या साडीवरती पडत सुटते,
डॉक्टरच्या पाया पडते आणि डॉक्टरला सांगते कितीही पैसे लागू द्या, माझा भाऊ जगला पाहिजे. मी लोकांची तर रोजानी जाईन, डॉक्टर अमक्या अमक्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला मरू देऊ नका. ही भूमिका या जगात कुणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते. शरद दादाला एक विनंती करेल अमित महाराज, माझा एक नियम आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, ज्या घरात मी 10व्याचं प्रवचन करेल, श्राद्धाचं कीर्तन प्रवचन करेल, जो माणूस आपल्यातून निघून गेला त्या माणसाच्या नावाने एक झाड लावायचं आणि त्याचा फोटो मला पाठवायचा. आतापर्यंत मी 3,500-4 हजार लोकांकडून वृक्षारोपण करून घेतले, कारण कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन अभावी किती लोक मेले सांगायची गरज नाही. प्रत्येकाने एक एक झाड लावा. कशासाठी झाड लावायचं? दारासमोर झाड मोठं होईल, त्या झाडाच्या सावली दोन्ही मुली बसतील, बापाने सावली धरायचं, बासवलं निसर्गाचं संवर्धन होईल. पाणी अडवा, पाणी जिरवा, पोरांना घरी ठेवू नका, माता भगिनी घरातले भांडे विका, लेकरांना शिकवा. गावात जेवढे मंदिर महत्त्वाचे तेवढ्या गावातल्या शाळाही डिजिटल करण्याचं काम करा. शिक्षणालाही तेवढंच महत्त्व द्या. आणि योगायोगाने आमच्या नेवाशा तालुक्यात कधी आलात, जेवराही बत्तीचे माझं गाव, वास्तव्य जरी पारनेर शहरात असेल, कुठं जरी आपली भेट झाली, जिथं भेटेल तिथं 2 शब्द प्रेमाने बोला. उगले महाराज, अक्षय महाराज तुमचं प्रवचन कीर्तन तिथं ऐकलं, तेच 2 शब्द बरोबर येतात नाही. तुम्ही किती पैसे कमवले आणि मी किती बँक बॅलन्स कमावला, मेल्यावर कोणी बांधून नेत नाही. ती प्रथा अजून चालू झालेली नाही, ती प्रथा चालू पण होणार नाही. त्याच्यामुळं 2 शब्द प्रेमाने बोला एवढी अपेक्षा व्यक्त करतो. वेळे प्रसंगी, टेम्परेचर प्रसंगी मी अगोदरच सांगितलं होतं 12:30पर्यंत आपला सगळा कार्यक्रम उरकवायचा. कारण त्याचं कारण आहे, मी 10:15 आलो होतो, पण तुमच्याकडे लोक जमायची उशिरा सवय झाली महाराज, त्याच्यामुळं आम्ही वेळेवर होतो. परंतु तरी पण अजून एक सांगतो, सगळे शेतकरी तुम्ही 20-25 दिवसापूर्वी 31 जणांची डॉक्टरची टीम पुणे जिल्ह्यामध्ये एकत्रित आली होती. मी प्रबोधनाचं काम करतो म्हणून त्यांनी मला बोलावून घेतलं होतं. मी तुम्हाला एक सूचना करेल, एवढ्या सूचनेचं पालन 15 दिवस करावं. तुम्ही सगळे शेतकरी शक्यतो अजून 15 दिवस तरी तुम्ही जिथं बसलेत ना, सध्या महाराज वातावरणात खूप बदल झालेला आहे, सगळे हॉस्पिटल फुल आहेत. त्याचं एकच कारण आहे साहेब, टेम्परेचर भयानक झालेलं आहे. आता तुम्ही जिथं बसले तिथं 35 डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे. माझं सांगणं 1 ते 5 शक्यतो घराच्या बाहेर पडू नका. लईच इमर्जन्सी काम असेल ऐका तर बाहेर पडा. आपण जिवंत येतं सगळं सिर सलामत तो पगडी 50, नाही तर आपण जित नाही तर काय घेऊन बसले. आणि मी पाहिलो आत्ता मी 4 व्हीलरमधून आलो, तुम्ही प्रवास करणारे 2 व्हीलरवर आले, कानाला सुद्धा काही बांधलेलं नव्हतं. तुमच्या पाया पडून सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना. हां शिंदे साहेब, तुम्ही सगळे मंडळी हुशारी इथं बसलेले आहेत. माझं पाया पडून तुम्हाला सर्वांना सांगणं आहे, कानाला काहीतरी बांधल्याशिवाय प्रवास करू नका. उन्हाच्या जळ्या जर कानातून मेंदूपर्यंत पोहोचल्या तर उष्माघाताचा अटॅक येण्याची दाट शक्यता. उष्माघाताचा अटॅकचा माणूस जगत नाही. पारनेर तालुक्यामध्ये 2 घटना घडल्या महाराष्ट्रात. मी आत्ता बातमी पाहिली, आज सकाळच्या बातमीमध्ये 44 घटना घडल्या. त्याच्यामुळं माझं कीर्तन संपलं की एवढं घरी ना कानाला बांधून प्रवास करा. हे झालं 2 व्हीलरवाल्या करता. 4 व्हीलरवाले आपल्याला गाडीत बसल्या एसीची घाण सवय झाली महाराज, आपण त्याच्याशिवाय जगू शकत नाही. ठीक आहे, आता माझं देश आहे तुमचं देश आहे, पण ज्या गावात जायचं त्याच्या अलीकडे 5 किलोमीटर अंतरावरती एसीची तीव्रता कमी करा, काचा तोल्या खाली घ्या, मेंटेन करा तापमान. डायरेक्ट एसीतून खाली उतरले 40 डिग्री सेल्सिअस तापमान मॅच झालं नाही, पॅरेलिसिस येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या शरीराला जपा. याच्या पुढं ज्यांनी कष्ट केलेले आहेत 15 मिनिटाला गोड पाणी पियत चला. काय केलं तुकोबा तुम्ही? केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. आयुष्यामध्ये काय झालं? तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. एकदा हात वरती करा, मोठ्या प्रेमाने अमित महाराज सगळ्यांनी भजन करा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा सर्वांचे सेवा समर्पित. माऊली महाराज तुमचे धन्यवाद. सगळ्या गाणारे वाजवण्याचे आमच्या नवले त्यांचे सगळे विद्यार्थी महाराज 2 मुली या घराण्यातले गेलेले आहेत. तुम्ही तो हक्क बजावला, तुमचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. समोर मोठी कंपनी असेल, कासार कंपनी असतील, सगळे मंडळीचे मला नाव परिचित असताना कोणाचे नामोल्लेख न करता
आदरांजलीमध्ये सगळ्यांची नावं एक 5-7 मिनिटात सगळा कार्यक्रम संपेल. 2-4 जण बोलणारे 1-1 मिनिटामध्ये आदरांजली होईल आणि तोपर्यंत तुम्ही जा. म्हणे ज्ञानेश्वराला पाया पैकी क्षमा परधव ज्ञानदेव या ठिकाणी जावई बाप्पूंनी राबवलेला आहे त्याबद्दल पुनश्च एकदा त्यांचं आमच्या बालसिंग परिवाराच्या वतीनं विशेष ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी दिलेली ही भरीवाची देणगी खरोखर या मुलांच्या जीवनामध्ये सुंदर अशी बाग फुलवण्याचं काम करणार आहे. परत एकदा आपलं विशेष ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. ज्या मान्यवरांचा नाम उल्लेख केला जाईल त्यांना विनंती असेल कृपया आपण आपल्या भावना अगदी थोडक्यात व्यक्त करावयाच्या आहेत. प्रथमतः या समिती सदस्य श्रीगोंदा बेलोंडे कोठार हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती असेल आपण श्रद्धांजलीसाठी समोर यावं. कैलासवासी आबासाहेब मेघराज भालसिंग उर्फ दादा यांची कीर्तनरूपी सेवा झाली. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी ॲबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.